नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण काय करतो, बोर्ड परीक्षेचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो. तर त्यामध्ये प्रश्नपत्रिका तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवता, मार्कसुद्धा चांगल्या पद्धतीने घेता. परंतु प्रॉब्लेम काय येतो, जर तुम्ही उत्तरपत्रिकेमधल्या गोष्टी जर व्यवस्थित भरल्या नाही तर तुमच्या पेपरला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवते. परवाच्या दिवशी परीक्षा आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, मित्रांना शेअर करा आणि काय करा, हे महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे, इतरांपर्यंत सुद्धा काय करा, शेअर करा, त्यांना या गोष्टी कळू द्या. तुमच्याकडे उत्तरपत्रिका भेटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं काहीतरी त्याचा इंटरफेस बघायला भेटतो. या ठिकाणी काय शाळेचा शिक्का आहे आणि या ठिकाणी होल क्राफ्ट स्टिकर आहे. म्हणजे हे दिसते ही चौकट तुम्हाला. तर ही चौकट जी आहे ही तुम्हाला व्यवस्थितपणे या चौकटीमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे. मग या चौकटीमध्ये काय काय भरायचं, तर पहिलं येतं तुमचा केंद्र क्रमांक. या ठिकाणी केंद्र क्रमांक तुमच्या हॉल तिकीटवरती काय असतं, केंद्र क्रमांक दिलेला असतो. हॉल तिकीटचा काय करा, व्यवस्थित अभ्यास लिहा. सेंटर नंबर म्हणतो आपण त्याला, XYZ काय 1150 1140 अशा पद्धतीचं काय असतं तुमचं, काय असतो केंद्र क्रमांक असतो, सेंटर नंबर असतो. त्यानंतर बैठक क्रमांक आहे, हे तुम्हाला काय लिहायचं आहे, इन फिगर म्हणजे अंकामध्ये लिहायचं आहे. अंकामध्ये लिहित असताना तुमचा जर सीट नंबर असेल तर तो सीट नंबर तुम्हाला काय लिहायचं, शब्द अंकामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर सीट नंबर तुम्ही कसं लिहिणार, आता यावर्षी कशा चालू आहे, तर सिरीज सी चालू आहे, सी. त्याच्यानंतर तुम्ही लिहा 0 7 5 4 2 असं काहीतरी तुमचे जे सीट नंबर आहे तो सीट नंबर व्यवस्थित या ठिकाणी भरायचं आहे. तोच सीट नंबर तुम्ही जो लिहिलाय तोच सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी अक्षरामध्ये लिहायचा आहे. बघा, व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. पहिलं स्टिकर काय असतं तुमचं, तर सीट नंबर तुमचे लिहायचे तिथं अंकामध्ये. त्यानंतर इथं अक्षरामध्ये तीच इन्फॉर्मेशन लिहायची आहे. आता इथं खाली जे दिले ना, परीक्षार्थीची सही म्हणजे जो विद्यार्थी पेपर देतोय त्याची सही आहे. इथं कन्फ्यूज होऊ नका, कारण इथं तुम्ही चुकून जर खाली सही केली, या ठिकाणी जो तुमचा पर्यवेक्षक असतो किंवा इन्व्हिजिलेटर असतो त्या सरांची सही या ठिकाणी असते आणि तुम्हाला वरच्या बॉक्समध्ये तुमची सही या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. हे लक्षात ठेवा, हे खूप 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 महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी आता इथं तुमचं या ठिकाणी होलोक्राफ्ट स्टिकर असतं तुमच्या ब्लॅक कलरचं जे असतं ना, हे तुम्ही जी इन्फॉर्मेशन लिहिली ही सगळी इन्फॉर्मेशन काय होत असते, याच्यामध्ये ब्लॉक होत असते. त्याच्या अगोदर, हे लावण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं असतं, या ठिकाणी बारकोड असतो तुमचा, व्हाईट कलरचा जो बारकोड असतो, तर तो बारकोड इथं लिहायचा, चिटकवायचा असतो आणि ते पर्यवेक्षक जे आहेत तर ते चिटकावत असतात. बाय चान्स कधी तुम्हाला जर गरज पडली चिटकवायची तर ते तुम्हाला लक्षात ठेवता आले पाहिजे. हे जे दिसते डॉट 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 लाईन, ही जी लाईन आहे तर ही लाईन आणि ते बारकोडवरची लाईन त्याच्यावरती मॅच झाली पाहिजे. मग बारकोडवरती काय काय असतं, तर लेफ्ट साईडला जे आहे तुमचं बारकोड, तर त्याच्यावरती तुमचं खूप साऱ्या इन्फॉर्मेशन असते. एक तर पहिली गोष्ट काय असते, तर त्याच्यावरती येतं तुम्हाला सीट नंबर येतं, त्याच्यानंतर तुमचा सब्जेक्ट असतो आणि सेंटर असतं आणि या ठिकाणी तुमची ही इन्फॉर्मेशन, सीट नंबर, त्याच्यानंतर स्टिकर नंबर, सब्जेक्ट असं असतं आणि सेंटर, आणि इकडल्या साईडला बार असतात, रेषा असतात, जे की स्कॅन होत असतात तुमचा पेपर चेक करता वेळेस. ठीक आहे, एकदा पहिला बारकोड लावला की त्यानंतर येतं तुमचं होलोग्राफ स्टिकर. ब्लॅक कलरचं असतं, हे व्हाईट कलरचं असतं, जे की तुम्हाला ते दिलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं किंवा तेच लावले जातं. अगोदर तुम्ही स्टिकर लावलं, त्याच्यानंतर ही व्यवस्थित इन्फॉर्मेशन लिहिली, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तो होलक्राफ्ट स्टिकर लावायचा असतो. अशा पद्धतीने हे लाईन्स अशा जोडल्या पाहिजेत. व्यवस्थित तुम्ही काय करायचं, त्याला अटॅच करायचं. इथं शाळेचा शिक्का असतो. त्यानंतर येतं पुढची इन्फॉर्मेशन आणि अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे या ठिकाणी खाली की तुम्हाला विषय लिहायचा आहे. आता तुम्ही परीक्षा देणार आहे कोणती, मराठीचा पेपर आहे 20 तारखेला, तर तुम्ही इथं मराठी लिहा, मराठी. त्याच्यानंतर पेपर आहे तुमचा पहिला, त्यानंतर दिनांक येतो 20 फेब्रुवारी आणि उत्तर लेखनाची जी भाषा आहे तुमची. आता ह्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मराठीच्या विद्यार्थ्यांना किंवा इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना काहीच प्रॉब्लेम येते, त्यांची उत्तर लेखनाची भाषा काय असते, इंग्लिश असते. पण ज्यावेळेस सेमीचे विद्यार्थी परीक्षा द्यायला जातात, त्या सेमीच्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडचणी येतात की उत्तर लेखनाची भाषा कोणती लिहावी. मग मराठीचा पेपर आहे, उत्तर लेखनाची भाषा कोणती असते, मराठी असते, तुम्हाला मराठीच लिहायचं आहे. इंग्लिश असेल तर उत्तर लेखनाची भाषा तुम्हाला मराठीच लिहावी लागते. हिंदी असेल तर उत्तर लेखनाची भाषा काय लिहावी लागते, मराठी लिहावी लागते. आणि तर सेमीच्या विद्यार्थ्यांचं सांगतोय, सेमीला मॅथ आणि सायन्स हे सब्जेक्ट काय असतात, इंग्लिशमध्ये असतात. त्याच्यामुळे उत्तर लेखनाची भाषा कोणती असते तुमची, तिथं इंग्रजी असते, इतिहास भूगोलाची सुद्धा मराठी असते. अशा पद्धतीनं हे गोष्टी लक्षात ठेवा, हे विसरू नका. व्यवस्थित परत काय करा, त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात शेवटी येतो तुमचा, तर इथं सप्लिमेंट अटॅच्ड म्हणजे तुम्ही टोटल सप्लिमेंट किती घेतला, ही तुमची मेन उत्तरपत्रिका असते 1 नंबरची. त्याच्यानंतर जर तुम्ही 2 उत्तरपत्रिका घेतल्या असतील तर 2 आणि हे 1 मिळून इथं तुम्ही 3 अशा उत्तरपत्रिका लिहू शकता. जर तुम्ही काहीच घेतलं नाही,
तुम्ही उत्तरपत्रिका दुसरी सप्लिमेंट घेतलीच नाही तर तुम्ही इथे डॅश करा आणि टोटल नंबर ऑफ तुमचे काय असतात उत्तरपत्रिकेचे एकच असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने या गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो शेअर करा, खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पेपर लिहिलाय, खूप चांगला लिहिला, अक्षर चांगला आहे, पेपर खूप चांगला लिहिलाय आणि ह्या पहिल्याच पेजवरती जर तुम्ही गोंधळ केला तर तुमचा पेपर चेक करण्यासाठी, पेपर चेक होण्यासाठी काय होतं, थोडं डिफिकल्ट किंवा अडचणी येऊ शकतात. त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेअर करावं वाटलं तुम्हाला म्हणून शेअर करतोय. तर तुम्ही सुद्धा तुमचं काम करा, तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. हे व्यवस्थित माहिती तुम्ही काय करा, लर्न करा. तुमचा हॉल तिकीटचा जो नंबर आहे, तुमचा सीट नंबर आहे ना, तो लर्न करा, व्यवस्थित पाठ करा. 2-3 वेळेस लिहून ठेवा, 2-3 वेळेस लिहा, ते लिहिण्याची प्रॅक्टिस करा. एकही नंबर त्याच्यातला चुकू देऊ नका. प्रॅक्टिस मॅक्स व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ठीक आहे, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात चांगल्या एकदम अजून एकदा व्हिडिओ बनवूयात. ठीक आहे, भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.